Hello students, today we are starting the distance and displacement of the object. What is mean by distance? Distance mean अंतर, काहीतरी अंतर आपण पूर्ण पार केले, अंतर कापले असं आपण इन जनरल इन मराठीमध्ये म्हणतो. What is the actual destination? The actual path, your actual length covered between the two points is called the distance between them. तुम्ही पाथ किती कवर केला आहे, किती लेंथ तुम्ही कवर केलेली आहे, दॅट इज आणि दोन डिफरंट पॉईंट्समधलं ते डिस्टन्स, त्याच्यामधलं अंतर किती आहे, दॅट इज द डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स ही तशी बघायला तर स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे अदिश राशी आहे, त्याला डायरेक्शनचं काहीही घेणं देणं. तुम्ही कुठल्याही डायरेक्शने कसंही जा, कितीही वळणं असू देत, कितीही पुन्हा तुम्ही त्या पॉईंटवर भले आला तरी पण तुम्ही डिस्टन्स कवर केलेलं आहे. म्हणजेच काय, इन MKS सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, व्हाईल इन CGS सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर. MKS आणि CGS असे दोन आपल्याला डिफरंट काय आहे सिस्टीम्स दिसून येतात. MKS आणि CGS हे काय मेजरमेंटच्या दोन सिस्टीम्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला MKSला आपण SI युनिटसुद्धा म्हणू शकतो. मीटर हे त्याचं काय आहे युनिट आहे, म्हणजे आपण किती मीटर अंतर कापलं आहे तर ते आपण SI युनिटमध्ये सांगतो. आणि CGSमध्ये काय आहे सेंटीमीटरमध्ये जर आपण मेजर केलं तर ते CGS सिस्टीममधलं युनिट असणार आहे. मग दुसरं काय आहे तर डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट जर बघितलं तर काय आहे, डिस्प्लेसमेंट मीन्स द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी इन पर्टिक्युलर डायरेक्शन. इथं डायरेक्शन महत्त्वाची, कारण दिस इज द व्हेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स तुम्ही कव्हर करा पण पर्टिक्युलर डायरेक्शनने करत असाल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. डायरेक्शन इथे महत्त्वाचे, आणि इथे जर एंड पॉईंट्स सेम असतील तर तिथं तुमचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. एंड पॉईंट्स हे डिफरंट असायला पाहिजे. ही कन्सेप्ट म्हणजेच काय आपल्याला दिसून येईल तर आपल्याला लक्षात येईल इथे व्हेकल आपण इनिशियल पॉईंट आणि एंड पॉईंट्स हे आपल्याला डिफरंट दिसून येतात. आणि ही व्हेकल काय आहे इकडं एवढं तिने डिस्प्लेसमेंट केलेलं आहे, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटकडे आलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय दिसून येईल तर डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी इन पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं आपल्याला आणखीन काय आहे, डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी. आणि डिस्प्लेसमेंट जे आहे इन MKS सिस्टीम डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन मीटर, व्हाईल CGS सिस्टीम इट इज मेजर्ड इन सेंटीमीटर. सो सेम आहे, दोघांचे पण युनिट्स आपल्याला सेम दिसतील. युनिट्स डिस्टन्सचं पण मीटर आणि सेंटीमीटर MKS आणि CGS युनिट्समध्ये, तर डिस्प्लेसमेंटसुद्धा मीटर आणि सेंटीमीटरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या MKS आणि CGS सिस्टीममध्ये मेजर होताना. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली स्पीड अँड वेलोसिटी. मग स्पीड म्हणजेच काय, गती आपल्याला असते. आपण मोशनाईज आहोत म्हणजेच काय, आपण गतिमान आहोत असं म्हणतो आपण. गती म्हणजे स्पीड आपली कशी आहे, तुम्ही हळू चालताय फास्ट चालताय, दॅट इज द काय, हळूहळू मोशनाईज होत आहे की फास्ट मोशनाईज होत आहे, दॅट इज द स्पीड. द डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी इन युनिट टाईम. काही तुम्हाला युनिट टाईम दिलेला आहे आणि त्याच्यातून तुम्ही किती डिस्टन्स कव्हर करता, दॅट इज कॉल्ड ॲज द स्पीड ऑर ॲव्हरेज स्पीड ऑफ द बॉडी. तुम्हाला डिस्टन्स टाईम वेळ दिलेला आहे, तुम्हाला सांगितलं 2 मिनटं, 1 मिनटात तुम्हाला इथून ह्या पॉईंटपासून त्या पॉईंटकडे जायचं आहे. तर समजा तुम्ही 4-5 जणं आहात, कॉम्पिटिटर्स आहात 4-5 जण, त्याच्यातले 3 जणं काय आहेत सहज गेले बरोबर त्या टायमामध्ये, पण त्या 1 मिनटामध्ये काही जणं नाही पोहोचू शकले, त्यांची स्पीड काय होती कमी होती, म्हणून ते काय राहिले मागे. ज्यांची स्पीड फास्ट आहे त्यांची काय जास्त होती ॲज कम्पेअर टू अदर्स, ते काय आहे लवकर पोचले, आणि काही जणं मागेच कुठेतरी थोडं मागे पुढे असे राहिले. म्हणजेच काय, त्यांची स्पीड कमी जास्त युनिट टाईममध्ये त्यांनी तेवढंच डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग ॲव्हरेज स्पीड काय आहे, द टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी डिवायडेड बाय द टोटल टाईम टेकन. म्हटलं द टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी डिवायडेड बाय टोटल टाईम टेकन. मग ॲव्हरेज स्पीडला काय आहे, ॲव्हरेज स्पीड आपण म्हणणार टोटल डिस्टन्स काय आहे कवर्ड बाय द बॉडी, म्हणजे इथे काय आहे डिस्प्लेसमेंट ॲक्च्युली व्हायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट होणं आवश्यक आहे. तुम्ही त्याच पॉईंटला नाही तर डिस्प्लेसमेंट होते, म्हणजेच काय S हे आपण त्याला डिस्प्लेसमेंटला लेटर कोणतं आहे S, आणि टोटल टाईम टेकन, ते टाईम हा कशामध्ये मेजर केला जातो, स्मॉल t. स्पीड इज द स्केलर क्वांटिटी, अदिश राशी आहे. स्पीडला काय आहे दिशेचं काहीही
बंधन नाही आहे. तुम्ही किती फक्त फास्ट जाऊन तुम्हाला पुन्हा तिथं येणं आवश्यक आहे. किती स्पीडने तुम्ही चालवत आहे. तुम्ही गाडी चालवत आहात तर गाडीसुद्धा गाडीची स्पीड तुमची कशी आहे त्याच्यावरनं तुम्ही काय डिस्टन्स ते कव्हर करणार आहे. मग ह्याचं MKS सिस्टीममध्ये स्पीड कशामध्ये, तर इथे आपण कसं बघतोय डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम किंवा डिस्टन्स अपॉन टाईम असं आपण म्हणतो. त्याला काय आहे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स कशामध्ये मेजर केलं जातं, मीटरमध्ये, आणि टाईम हा सेकंदमध्ये. आणि दोघंही कसे आहेत डिव्हिजनमध्ये, S डिवायडेड बाय T. म्हणून ह्याचं युनिट काय दिसतं M म्हणजे मीटर, आणि ह्याचं युनिट काय आहे सेकंद म्हणजे मीटर पर सेकंद. हे आपण म्हणा मीटर डिवायडेड बाय सेकंद म्हणायची काय आहे, म्हणायची पद्धत कशी आहे मीटर पर सेकंद. व्हाईल इन CGS सिस्टीम, दुसऱ्या सिस्टीममध्ये मीटरचं काय होणार आहे कन्वर्जन सेंटीमीटर, पण टाईम हा तसाच राहणार आहे म्हणजे सेकंदमध्येच. म्हणून सेंटीमीटर पर सेकंद आपल्याला असे MKS आणि CGS सिस्टीममध्ये स्पीडचे आपल्याला युनिट्स दिसून येतात. मग तसंच आणखीन एक आपल्याला स्पीडबद्दल बघायचं आहे, तर त्याचं नाव आहे युनिफॉर्म स्पीड. दिस मीन बाय युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म हा शब्द तुम्ही ऐकलेला आपल्याला काय शाळेत आपण सगळेजण येतो तेव्हा काय युनिफॉर्ममध्ये येत असतो. तुमचा युनिफॉर्म आहे, तुमचा युनिफॉर्म आणि सिव्हिल ड्रेस हे काय तुमच्या घरीमध्ये दोन असे तुम्ही सेट करून ठेवलेले. मग युनिफॉर्म म्हणजेच काय का बरं युनिफॉर्मला युनिफॉर्म म्हणत असतील. सिव्हिल ड्रेस आपला कुठलाही कलरफुल ड्रेस आपल्या आवडीचा घातला तर तो आपला सिव्हिल ड्रेस. त्याच्यामध्ये सगळ्यांचे कलर्स वेगवेगळे, सगळ्यांच्या आवडी वेगवेगळ्या, कोणी काय आहे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये घालत असतात. दॅट इज अ सिव्हिल. मग युनिफॉर्म म्हणजेच काय सगळ्यांचा तुम्ही मग त्या बॉईजचा एक सेम युनिफॉर्म दिसतो आहे, गर्ल्सचा एक दिसतो आहे, म्हणजेच काय त्यांच्यामध्ये युनिफॉर्मिटी आहे, एकसारखेपणा आहे, आणि त्यालाच काय म्हणतात युनिफॉर्म हा शब्द त्याच्यातून आलेला आहे. एकसारखेपणा तुम्ही आल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांचे काय ड्रेस कोड सेम दिसतो आहे, एकसारखेपणा दिसत आहे, म्हणजे तुमचा तो युनिफॉर्म आहे. युनिफॉर्ममध्ये आहात. तुमचा फॉर्म कसा आहे, फॉर्मेशन तुमचं फॉर्म कसं आहे तर युनिफॉर्म आहे, युनिक आहे. युनिक म्हणजे सगळ्यांचा सारखेपणा. तसंच इथे युनिफॉर्म स्पीड तुमची एकसारखेपणा, गतीमध्ये एकसारखेपणा असते. युनिफॉर्म स्पीड. A body is said to move with uniform speed if it travels equal distances in equal time interval. मग कुठलीही बॉडी ही काय म्हणू शकतो आपण युनिफॉर्म स्पीडमध्ये कधी असणार आहे ती, जर ती ट्रॅव्हल करत असेल इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. इक्वल इंटरवल सगळ्यांचा टायमिंग एकच तुम्हाला जो टायमिंग दिला आहे किंवा एकाच टाईममध्ये बऱ्याचशा बॉडीनी इक्वल डिस्टन्स कवर केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो युनिफॉर्म स्पीड असं म्हणतात. हावेवर शॉर्ट दे मे बी किंवा त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतं, कमी अंतरामध्ये कमी टाईम इंटरवल्समध्ये पण इक्वल डिस्टन्स कवर केला आहे, इक्वल टाईम इंटरवल्स. सगळ्यांचा टाईम इंटरवल्स मग तो लहान असू दे मोठा असू दे पण तो इक्वल आहे, आणि डिस्टन्ससुद्धा जे काही कवर केलं आहे ते इक्वल असेल तर त्यांच्यामध्ये कशी स्पीड आहे तर युनिफॉर्म स्पीड आहे. किंवा एकाच गाडीने एकाच व्यक्तीने काय आहे इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्सेस कवर केले. फॉर एक्झाम्पल त्याने काय केलं आहे पहिल्या 1 तासामध्ये काहीतरी, जेव्हा पहिल्या 5 मिनटामध्ये 1 किलोमीटर त्याने कवर केलं आहे, पुढच्या 5 मिनटामध्ये आणखीन 1 किलोमीटर, पुढच्या 5 मिनटामध्ये आणखीन 1 किलोमीटर. हे टोटल खरं त्याने 15 मिनटामध्ये 3 किलोमीटर असं म्हणू आपण, पण 5-5 मिनटाचा जो काही त्याचा इक्वल टाईम इंटरवल्स आहे त्याच्यामध्ये ते इक्वल डिस्टन्सेस त्याने कवर केलेलं आपल्याला दिसतं. तसंच आपल्याला एक पुढे पण एक्झाम्पल बघायचं आहे. काय आहे अजून तर व्हेलॉसिटी. नेक्स्ट कन्सेप्ट आहे व्हेलॉसिटी. द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी ऑर ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द टाईम. आता इथे काय डिस्प्लेसमेंट, स्पीडमध्ये काय आहे डिस्टन्स होतं, आता व्हेलॉसिटीमध्ये काय आहे डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. इथे डायरेक्शनसुद्धा महत्त्वाचं आहे. मग तसंच ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय येईल द टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी इन पर्टिक्युलर डायरेक्शन डिवायडेड बाय टोटल टाईम टेकन. हे आपल्याला काय आहे त्याचं फॉर्म्युला काय येईल द टोटल डिस्टन्स कवर्ड इन पर्टिक्युलर डायरेक्शन अपॉन द टोटल टाईम टेकन, दॅट इज द S/T. मग एसवर वरती इथं आपल्याला असा एक बाण दिसतो, ते काय आहे तर ती व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तो बाण. आपल्याला अजून पुढे 11-12ला जेव्हा आपण फिजिक्स वगैरे विषय शिकू तेव्हा आपल्याला हा व्हेक्टर्सचं आणखीन डिटेलमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे.
मग तेव्हा हे व्हेक्टर्स, जी क्वांटिटी व्हेक्टर असते त्याच्यावरती काय आहे, ज्याला डायरेक्शन महत्त्वाचं आहे तिथे काय आहे आपल्याला असा बार दिला की आपण ॲटोमॅटिकली त्या साईनवरून, त्या सिम्बॉलवरनं त्या ती व्हेक्टर क्वांटिटी आहे हे आपल्याला तिथं गेस करता येतं, ओळखता येतं, रेकग्नाईज करता येतं. मग तसंच म्हणून काय, व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. इन द MKS system velocity is measured in meter per second, while in CGS system it is measured in centimeter per second as per the speed. जसे स्पीड आहे म्हणतो आपण तसंच हे सुद्धा आहे. पुढचं आहे जसं आपण युनिफॉर्म स्पीडबद्दल बघितलं तसं आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी, सेम डायरेक्शन आहे. इफ द ऑब्जेक्ट इज मूविंग अलॉंग द सेम डायरेक्शन अँड कवरिंग द इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरव्हल्स. फक्त इथे सेम युनिफॉर्म स्पीडसारखं, फक्त इथे डायरेक्शनसुद्धा सगळ्यांची सेम पाहिजे. अपोजिट डायरेक्शनला कोणीही जाता का म्हणे, वेगवेगळ्या डायरेक्शनला नाही, तर सगळ्यांची डायरेक्शन सेम आहे, सगळ्यांनी कवर केलेलं डिस्टन्स सेम आहे, सगळ्यांनी कवर केलेला टाईम सेम आहे, टाईम इंटरवल सेम आहे. म्हणजेच काय, त्याला काय म्हणायचं आहे, युनिफॉर्म व्हेलॉसिटी असं आपण म्हणू शकतो. तर आपण आता पुढची कन्सेप्ट बघूया, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशनबद्दल बघू. आता युनिफॉर्म स्पीड, युनिफॉर्म व्हेलॉसिटीबद्दल बघितलं आपण. मग युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, सिव्हिल युनिफॉर्म. मग तसंच इथे मोशन ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. मग युनिफॉर्मिटी आहे, ज्या मोशनमध्ये युनिफॉर्मिटी आहे, ज्यांची स्पीड सेम आहे, ज्यांची आपण म्हणू शकतो अजून टाईम इंटरवल सेम आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण, मोशन, त्यांची मोशन सेम असणार. नॉन युनिफॉर्म ज्याच्यामध्ये मागे पुढे आहे, कोणी इकडं आहे तर कोणी ते त्याच सेम टाईम इंटरवल्समध्ये मागे पुढे आहेत, त्यांनी अनइक्वल डिस्टन्सेस कवर केलेले आहे इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, तेव्हा तिथं काय म्हणू शकतो आपण, नॉन युनिफॉर्म. आता आपण एक्झाम्पल घेतलं तर इथे बघा, आता एक ही व्हेकल आपल्याला दिसते, जी व्हेकल आपल्याला काय आहे, पहिले 0 किलोमीटर पहिल्या 1 अवरमध्ये तिने 40 किलोमीटर कवर करते, सेकंड 1 अवरमध्ये पुन्हा ती 80 किलोमीटरमध्ये गेली, थर्ड 1 अवरमध्ये 120 आणि नंतर मग 160. इथे तुम्हाला लक्षात येत असेल तर काय आहे बघा, इथे आपल्याला काय दिसून येतं आहे की 0 to 40 म्हणजेच काय आहे, इथे आपल्याला दिसून येतं आहे की 40 किलोमीटर एका फर्स्ट अवरमध्ये तिने त्या व्हेकलने कवर केलं. पुढे पण बघा 40 to 80 म्हणजे इथं पुन्हा किती किलोमीटर आहे तर 40च. जेव्हा आपण 40मध्ये 40 ॲड केलो तेव्हा आपल्याला 80 किलोमीटर, म्हणजे या सेकंड 1 अवरमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं आहे, 40 किलोमीटरच त्या व्हेकलने कवर केलं आहे. पुढे पण बघा 80मध्ये आणखीन 40 ॲड करा, 120 मिळतात. म्हणजे थर्ड 1 अवरमध्ये सुद्धा, त्याच्या पुढच्या 1 अवरमध्ये सुद्धा तिने किती आहे, 120 किलोमीटर कवर केलं, म्हणजे 40 किलोमीटर कवर केलं. त्यानंतर पुढच्या 1 अवरमध्ये सुद्धा 120, 160 ह्याच्यामधून मायनस करा, इथे किती राहतात 40. इथे सुद्धा आपल्याला 40 किलोमीटर पुढच्या 1 अवरमध्ये सुद्धा काय आहे, कवर केलेलंच आहे. म्हणजे ॲक्च्युली 1, 2, 3, 4 अवर्समध्ये काय आहे, 160 किलोमीटर काय या व्हेकलने कवर केलेलं डिस्टन्स आहे. पण त्याच्या टाईम इंटरवल्समध्ये आपण बघितलं तर तिथं काय इक्वल डिस्टन्सेस कवर केले. म्हणजे ह्याच्यावरून आपण डेफिनेशन काय सांगू शकतो, इफ अ बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम देन द बॉडी इज सेड टू हॅव युनिफॉर्म मोशन. जिथं बॉडीने काय कवर केलेलं आहे, इक्वल डिस्टन्सेस कवर केले आणि इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये, इक्वल 1 अवर हे इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम आणि 40 म्हणजे इक्वल डिस्टन्सेस कवर केले, म्हणजे ती काय आहे, युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तर नॉन युनिफॉर्म मोशन. मग नॉन युनिफॉर्म काय असू शकणार आहे, तर तिथे त्याच बॉडीने समजा अनइक्वल डिस्टन्सेस कवर केले पण इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजे 1 अवर आपण जर घेतलं, पण पहिल्या ह्याच्यात समजा तिने 40 केलं, पुढच्या ह्याच्यात मे बी काय आहे, समजा तिथं ट्रॅफिक समजा जास्त असेल किंवा काय वळणं जास्त असेल तर आपल्याला स्पीड कमी करायला लागते. मग तिथं मे बी तिने 70 किलोमीटर कवर केलं असेल, म्हणजे पुढे 30 किलोमीटर्स पार केले असेल. मग इथे पुन्हा काय आहे, पुन्हा 40 केले असतील मे बी, किंवा इकडे काहीच रस्त्यावर काही गर्दी नाही, पुढे डायरेक्टली 50-60 किलोमीटर आणखीन जास्त कवर केलेले असतील. तर इथे काय येणार आहे, अनइक्वल डिस्टन्सेस तिने कवर केले आहे पण इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये केले असतील, तर देन द बॉडी इज सेड टू हॅव द नॉन युनिफॉर्म मोशन. ह्याचं अगदी आपल्याला बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण म्हणू शकतो की आपल्याला रोजच्या रोज आपण आपल्या ट्रॅफिक
मध्ये आपण बघतो बऱ्याचशा गाड्या मागे असतात, बऱ्याचशा गाड्या पुढे असतात. निघताना त्या सगळ्या सेम निघतात, एखादा सिग्नल सुटल्यावर, पण पुन्हा पुढे काय आहे, एकमेकांना कुठेतरी हळूहळू त्यांना स्पीड कमी जास्त करावी लागते. मे बी तिथं काही समोर आलेलं असेल. आपण हे उदाहरण बघू शकतो. इथे ट्रॅफिक आहे, भरपूर गाड्या येतच चाललेल्या आहेत आणि आपल्याला दिसून येते काय की काही गाड्या मागे पुढे आपल्याला. फॉर एक्झाम्पल, वेन अ कार इज मूव्हिंग ऑन अ क्राउडेड शीट ऑर अ पर्सन इज जॉगिंग इन अ पार्क. म्हणजेच काय आहे, कार ही मूव्हिंग असेल क्राउडेड स्ट्रीटवर, खूप गर्दीच्या ठिकाणी, तर त्या कारची काय असणार आहे, अनइक्वल डिस्टन्सेस ती कव्हर करणार आहे. और अ पर्सन इज जॉगिंग इन अ पार्कमध्ये, गार्डनमध्ये तो काय जॉगिंग करतो आहे, तरीसुद्धा त्याला मध्ये मध्ये बरेच जण जर असतील किंवा मध्ये काही अडथळे डिस्टर्बन्स असतील तर त्याला काय आहे, अनइक्वल ते डिस्टन्सेस कव्हर करणार आहेत. म्हणजे हे काय आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजेच इथे आपण बघू शकतो की काय आहे, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिटार्डेशन ऑर डिसेलरेशन. हळूहळू त्याची स्पीड काय होती आहे, स्ट्रेट लाईन पाथमध्ये हळू सुरुवातीला ती जास्त आहे आणि मग तिथं ब्रेक्स अप्लाय केला तर आपल्याला काय दिसून येणार आहे, कार इज इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस आणि त्याच्यावर रिटार्डेशन इज प्रोड्यूस. रिटार्डेशन तिथे हळूहळू डिक्रीज. तसंच आपण वेन द ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग ग्रॅज्युअली अँड दस द रिटार्डेशन इज प्रोड्यूस. हळूहळू आपण स्पीडने टाकलेला आहे पण तो तिथे कुठंतरी एका पॉईंटला जाऊन तो काय होणार आहे, पुन्हा रिटर्न येणार आहे, कारण त्याची व्हेलॉसिटी काय सुरुवातीला जास्त आहे नंतर हळूहळू ती डिक्रीज होते. रिटार्डेशन तिथे आपल्याला प्रोड्यूस झालेलं दिसून येतं. म्हणजेच अशा प्रकारे आपण ॲक्सिलरेशन ही कन्सेप्ट